करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच. त्यांनी 2 मुलाला जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. कोर्टाचे निरीक्षण. मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी मुंडे यांना दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशांना दिलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत. या दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टाने यासंबंधी नोंदवले आहे. मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गत 4 फेब्रुवारी रोजी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांनी या आदेशांना सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केले नसून त्यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होतो असा दावा केला होता. पण कोर्टाने या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता कोर्टाचा विस्तृत आदेश पुढे आला आहे. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचा संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत. करुणा व धनंजय यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत. त्यांनी 2 मुलांना जन्मही दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्य आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक नाही, तर संबंधाचे स्वरूप महत्त्वाचे असते, अशी पुस्तीही कोर्टाने या प्रकरणी जोडली आहे. मुंडे यांनी करुणा यांचे वैवाहिक अधिकार फेटाळणे हे भावनात्मक हिंसाचाराच्या श्रेणीत येते. त्यामुळे करुणा यांना उदरनिर्वाह भत्ता व इतर दिलासा मिळाला पाहिजे, असे कोर्टाने या प्रकरणी म्हटले आहे. तर धनंजय